नमस्कार. मागील लेक्चरमध्ये आपण समुपदेशनाचा अर्थ अभ्यासला होता. आज आपल्याला समुपदेशनाची आवश्यकता का आहे आणि कशासाठी आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. आपण बघतो आहोत की आपलं जीवन सगळ्या पद्धतींनी आणि सगळ्या बाजूंनी बदलत चाललेलं आहे. हे बदल कोणकोणते आहेत हे सांगण्याची फारशी गरज नाही, परंतु तरीही एक धावता आढावा आपण घेऊया. आपली जीवन जगण्याची पद्धत, रचना गुंतागुंतीची होत चाललेली आहे. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या बदलांना सामोरं जावं लागत आहे. अगदी प्रत्येक स्तरातील व्यक्ती, मग ते लहान मूल असेल किंवा म्हातारा व्यक्ती असेल किंवा काम करणारा प्रौढ व्यक्ती असेल. पूर्वीच्या लहान मुलांना असं सांगितलं जातं की 6 वर्षापर्यंत ही मुलं घरी असायची. आज 6 वर्षाचा मुलगा 2-3 इयत्ता पूर्ण करून KG1, KG2 पूर्ण करून तो पहिल्या वर्गामध्ये पोहोचतो. म्हणजे त्याच्या जीवनाला पण वेग आला, धावपळ वाढलेली आहे. प्रत्येक स्तरावरील व्यक्तीच्या जीवनाला वेग आलेला आहे असं आपण बघतो आहोत. त्यानंतर हे सर्व जे बदल आहेत, आधुनिकीकरण, प्रसार माध्यम, शिक्षण आणि वाढती जीवघेणी स्पर्धा यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील ताणतणाव वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्वांचा परिणाम आपल्या सामाजिक जीवनावर झालेला आहे. विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे, संयुक्त कुटुंब पद्धती नष्ट झालेली आहे. त्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आज अभ्यासायच्या आहेत आणि म्हणूनच समुपदेशनाची आवश्यकता काय आहे, त्याची महत्व आणि त्याची निकड जाणून घेणं हा आजच्या लेक्चरचा भाग आहे. कौटुंबिक समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि आपण बघतो आहोत की बरीचशी कामं आज कुटुंबबाह्य संस्थांकडे हस्तांतरित केली जात आहेत. स्त्रियांची भूमिका बदलत चाललेली आहे. त्यानंतर त्यामुळे बऱ्याच गोष्टी घडत चाललेल्या आहेत. कुटुंबामधील संघर्ष, ताणतणाव, आई वडील आणि मुलं ह्यांच्या जीवन पद्धतीतील बदल, अशा अनेक गोष्टी आपल्याला म्हणता येतील. त्यामुळेच ह्या सर्व कामाचा वाढणारा ताण स्त्री आणि पुरुषांवर, आणि त्यामुळे ज्यांना आवश्यकता आहे ती म्हणजे लहान मुलं आणि वृद्ध ह्यांच्या बाबतीत कराव्या लागणाऱ्या बदलाच्या गोष्टी, ह्या सगळ्यांचा परिणाम हा व्यक्तीच्या जीवनावर होत आहे आणि म्हणून कौटुंबिक समस्या वाढत चाललेल्या आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामध्ये घटस्फोट आहे किंवा जनरेशन गॅप, आई वडील आणि मुलं ह्यांच्यातील वाढती दुरी किंवा वृद्धांच्या समस्या किंवा स्त्रियांच्या समस्या. स्त्रिया शिक्षित झाल्या, कमवायला लागल्या म्हणून त्यांच्या समस्या संपल्या असं नाही, तर आणखी वेगळ्या पद्धतीनं समस्या समोर येत आहेत. हे सर्व आणि ह्या सर्वांमुळे कौटुंबिक समस्या वाढत चाललेल्या आहे. कारण स्त्रीची पूर्वीची भूमिका आणि आताची भूमिका, ह्या सगळ्या भूमिका त्या कुटुंबातील व्यक्तींनी ऍक्सेप्ट करणं हे महत्वाचं असतं, परंतु ते त्या पद्धतीनं ऍक्सेप्ट केलं जात आहे का हे पण बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून कौटुंबिक समस्या पुन्हा त्या पद्धतीनं वाढत चाललेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे तंत्रज्ञान व्यसनाधीनता. म्हणजे तुमचं हे जे सोशल मीडिया आणि हे गॅजेट्स जे आहेत, इलेक्ट्रॉनिक्स, ह्या सर्वांचा वापर आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वाढत चाललेला आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये तर तो अधिक वाढत चाललेला आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम असं म्हणतायत आणि मॅडमच व्हिडिओवर ऑनलाईन क्लासेस घेत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान शापकी वरदान असं जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा विज्ञानाचा वापर जर आपण चांगल्या पद्धतीनं केला तर ते वरदान असतं आणि तो वाईट कामासाठी केला तर तो शाप असतो. तसंच ही सोशल मीडिया किंवा ही जी समाज माध्यमं आहेत, फेसबुक असेल, मोबाईल असेल किंवा तुमचा लॅपटॉप असेल, त्याच्यावर तुम्ही जे काय काम करता इंटरनेटच्या माध्यमातून, तर ह्याचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी आणि किती वेळ योग्य त्या वेळेपर्यंत जर करत असाल तर ते वरदान आहे.
आणि आता ते सिद्धही होत आहे. आज कोरोनामुळे सगळे विद्यार्थी घरी आहेत आणि घरून शिक्षण घेत आहेत. अ, त्या दृष्टीनं ते वरदान आहे. पण आपण काय बघतो, की ह्याचा वेगळ्या पद्धतीनं वापर काही मुलं करतात, काही विद्यार्थी करतात, काही किंवा काही लोकही करतात. वेगवेगळ्या पद्धतीचे जीवघेणे गेम्स आणि त्याचं वाढत जाणारं ॲडिक्शन ह्यामुळे विद्यार्थी वर्गावर त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. एकसारखे मोबाईलवर राहून काही मुलांना मेंदूचे विकार व्हायला लागलेले आहेत, डोकेदुखीची समस्या वाढत चाललेली आहे. असेही प्रकार आहेत आणि म्हणून ह्याचा वापर कितपत करावा आणि ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं? ह्या सर्व गोष्टी समजून करणं आवश्यक असतं, की तंत्रज्ञान किंवा या मोबाईलवर शिक्षण तर आवश्यक आहे, पण ते किती वेळ केलं पाहिजे आणि म्हणून त्या वर्गाला म्हणजे तो विद्यार्थी असेल किंवा एखादा तरुण असेल, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीची आवश्यकता आणि वेळेचं भान या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं आवश्यक आहे आणि हे काम समुपदेशन आणि समुपदेशक फार चांगल्या पद्धतीनं करत असतं आणि तशा प्रकारचं कौशल्य हे समुपदेशनाद्वारे विकसित होत असतं आणि त्याचा प्रभाव हा समोरच्या व्यक्तीवर पडत असतो आणि म्हणून त्या दृष्टीनं समुपदेशनाची आवश्यकता असते. त्यानंतर लहान आणि मोठ्या मुलांचे वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर येत आहेत. पहा, आई-वडील किंवा घरातील वडीलधारी मंडळी सगळे आपापल्या कामात असतात आणि मुलांचा वेळ हा पूर्ण वेळ मग त्या मोबाईलवर किंवा टीव्हीच्या वर जातो आणि ह्या सर्वांना एकमेकांना द्यायला फार वेळ कमी लागतो आणि म्हणून मग काही समस्या उद्भवतात. एकसारखा टीव्ही, मोबाईल पाहून अ, ज्या काही समस्या येतात त्याच्यामध्ये अ, अभ्यासाची समस्या किंवा अभ्यासामध्ये मन एकाग्र न होणे, डोक्याचं धाडस करणे, धाडस करण्याची इच्छा होणे म्हणजे वेगवेगळे धाडसी जास्तीत जास्त गेम पाहून अति धाडस करण्याची क्षमता निर्माण होते किंवा अति भित्रेपणा निर्माण होतो. मोठी मुलं अंथरूण ओले करतात. कॉलेजमधली मुलं कॉलेजमध्ये न जाता किंवा तासिका न करता, पिरियड न करता बाहेर जाऊन बसतात आणि असं समजतात, की आम्हाला सगळं काही खूप चांगल्या पद्धतीनं येतं आणि त्यामुळे तासिका करण्याची गरज काय आहे? तर असे हे वेगवेगळे गोष्टी होतात किंवा नोकरी आणि व्यवसाय ह्यांची स्पर्धा आणि त्या स्पर्धेला तोंड न देता दिल्यामुळे काही व्यक्ती ह्या धूम्रपानाच्या आहारी जातात किंवा मद्यपानाच्या आहारी जातात. त्यानंतर हिंसाचार, दुसऱ्याचे उपमर्द करणे, वडीलधाऱ्या व्यक्तींशी किंवा शिक्षकांशी उद्धटपणाने बोलणे, त्यांचा अपमान करणे, ह्या गोष्टी पण विद्यार्थ्यांकडून घडताना आपल्याला दिसून येतात. हे असं का होतं? कारण ही जी सध्याची जी परिस्थिती आहे, तर ह्या परिस्थितीमध्ये सगळ्या बाजूंनी ज्या प्रत्येकाला आपापल्या भूमिकेची आणि आपापल्या गोष्टींची जे काय वेगळ्या पद्धतीनं मिळणारं ज्ञान आहे, त्यामुळे या सगळ्या समस्या वाढत जात आहेत आणि ह्या समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे. त्यानंतर शिक्षण आणि स्पर्धा आणि व्यावसायिक समस्या पहा, शिक्षणाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. ज्ञान हे मिळवलं पाहिजे. पण शिक्षण, त्याच्यातून मिळणारा व्यवसाय आणि त्याच्यासाठी होणारी निर्माण झालेली स्पर्धा, ह्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. प्रचंड स्पर्धा, प्रचंड चढाओढ, ताण, तणाव, मत्सर, द्वेष, निराशा, वैफल्य आणि न्यूनगंड, की त्याच्याकडे आहे, मग माझ्याकडे का नाही? ते माझ्याकडे असलं पाहिजे. त्याला ते येतं, मला नाही येत, मग मी मागे पडेल. हे त्याच्यामुळे येणारी निराशा आणि त्याच्यामुळे येणारा न्यूनगंड, ज्याला आपण गिल्टी फिलिंग म्हणतो. तर हे जे आहे, हे सर्व स्पर्धेमुळे निर्माण होत आहे. अगदी मूल लहान असताना आपल्याला बऱ्याच वेळा दिसतं, की आई-वडील मूल लहान असल्यापासूनच, की ह्यानं कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा आणि त्यानं पुढे काय बनावं आणि ते कोणत्या पद्धतीनं करावं, याचा संपूर्ण चार्ट ते बनवून ठेवतात आणि आपला परफॉर्मन्स म्हणजे आपली प्रगती टिकून ठेवण्यासाठी, मग तो विद्यार्थी असो, की मग त्या व्यवसायातील एखादा काम करणारा व्यक्ती असो, अधिकारी असो, प्रत्येकाला आपापली
आपापलं परफॉर्मन्स आणि आपापली क्षमता ही टिकवून ठेवण्यासाठी अ, बऱ्याच गोष्टींचे प्रयत्न करावे लागतात किंवा स्पर्धेला तोंड द्यावं लागते आणि म्हणून अ, अति काम करणे किंवा वर्कआउट सिम्रोड किंवा वर्कहॉलिझम म्हणजे खूप जास्त काम करणे किंवा कामच न करणे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला घडताना दिसतात आणि हे जे सर्व विकार आहेत ह्या विकारांवर चर्चा होणं आवश्यक असते. ही चर्चा समुपदेशनाद्वारे एका त्रयस्थ व्यक्तीच्या माध्यमातून झाली तर ती व्यक्ती समजून घेते. बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थी असतील किंवा आणखी कोणी असतील तर आपले जवळचे किंवा वडीलधाऱ्या व्यक्ती सांगत आहेत तर हे लोक ऐकत नाहीत आणि त्यांना असं वाटतं की हे उगाच आपल्याला ज्ञान देत आहेत किंवा आपल्यावर आपल्याला लेक्चर देत आहेत आणि त्यांचं ते फारसं ऐकत नाही. पण अशा वेळेस मग समुपदेशकाची भूमिका फार महत्वाची ठरते. समुपदेशक आपल्या विशिष्ट कौशल्यानं त्याच गोष्टी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून सांगतो आणि त्या पूर्ण करू शकतात आणि त्या सगळ्या गोष्टींना हिमतीनं आणि धाडसानं तोंड देऊ शकतात. त्यानंतर आपल्याला जर आपल्या समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करायचा असेल त्याच्यामध्ये शेतकरी येतील, ग्रामीण भाग येईल, त्यांच्या समस्या आणि त्याच्यामुळे निर्माण झालेल्या गोष्टी आपण आणि तुम्ही सर्वजण बरेचसे ग्रामीण भागातील आहेत आणि आपल्याला ग्रामीण भागाची माहिती सुद्धा आहे. आपली जी शेती आहे ही निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाची स्थिती आणि आपल्या शेतीची स्थिती ही आपल्याला माहिती आहे की बेभरवशाचा मोसमी पाऊस त्याच्यामुळे निर्माण झालेली अतिशय ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ हे सगळं सर्व शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेली संकट आहेत. त्यानंतर मधूनच येणारी वावटळ किंवा वादळी पाऊस किंवा गारपीट ह्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं आणि हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हा निघून जातो. शेतकऱ्याचं जे उत्पन्न असतं त्याच्यावर त्याची पूर्ण उपजीविका चालू असते किंवा वर्षाचं पूर्ण त्याचं प्लॅनिंग याच्यावर त्या शेतीवर असतं. ते सर्व नष्ट होतं आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी खूप आत्महत्या केलेल्या आपल्याला माहिती आहेत. विदर्भामध्ये साधारणतः 1995 ते 2010 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत होत्या. आपल्या भागामध्ये असणारा देशोन्नती पेपर जो आहे त्यामध्ये आता जशा कोरोनाची आकडेवारी दिली जाते तशी दररोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी दिली जायची आणि दररोज हजार किंवा संपूर्ण देशामध्ये तर हजारच्या जवळपास आकडा यायचा आणि विदर्भामध्ये 100 ते 150 पर्यंत हा आकडा दररोजचा असायचा. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या आणि ह्या सर्वांसाठी मग खूप प्रयत्न केले गेले. जेव्हा लक्षात आलं तर 8-10 वर्ष तर खूप मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या आणि जेव्हा शास्त्रज्ञांच्या किंवा हे जे पुढारी आहेत ह्यांच्या लक्षात आलं की ही फार मोठी समस्या वाढत चाललेली आहे. तेव्हा त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले आणि सरकारकडून स्वामीनाथन समिती स्थापित गेली आणि त्यांनी बऱ्याचशा ज्या काही उपाययोजना सुचवल्या त्याच्यामध्ये एक समुपदेशनाची पण उपाययोजना आहे आणि अलीकडे तेव्हाही समुपदेशन केलं जायचं पण ते फार कमी होतं. परंतु आता मात्र हे समुपदेशन 2017-18 पासून त्यात एक वेगळ्या पद्धतीनं केलं जातं. त्यामध्ये शिक्षक आणि महसूल विभागातील कर्मचारी हे ग्रामीण भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं समुपदेशन करतात आणि त्या परिस्थितीशी सामना करण्याची त्यांची हिंमत वाढवतात आणि हा प्रकल्प अकोला जिल्ह्यामध्ये फार प्रभावीपणानं राबवला गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा केली जाते. त्यांच्या समस्यांचं आदान-प्रदान हे इतरांशी होतं आणि त्यांच्या समस्या कशा सोडवल्या जाऊ शकतील यासाठी महसूल विभागातील अधिकारी पण त्या ठिकाणी उपस्थित असतात. ताबडतोब एखादी समस्या ही संपवली जात नाही किंवा संपवता येत नाही, परंतु ही समस्या संपवू शकतो किंवा आपल्यासोबत हे इतर लोकही आपली समस्या समजून घेण्यासाठी तयार आहेत आणि आपल्याशी बोलत आहेत. म्हणजे ह्या सगळ्या बाबी हे शेतकरी समजून घेत आहेत आणि त्याच्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर
अचानक उद्भवणारी संकट की मी तुम्हाला सांगितलं की महापूर असेल, सुनामी असेल, दुष्काळ असेल, चक्रीवादळ असतील, हे नैसर्गिक कोप आहेत किंवा आता हा जो आलेला कोरोनाचा हा सुद्धा एक नैसर्गिक कोप आहे. आणि त्याच्यामुळे आज जर आपण पाहिलं तर सगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचं नुकसान झालेलं आहे. मग तो शेतकरी असेल, तो व्यावसायिक असेल किंवा छोटे-मोठे व्यवसाय करणारे, शिक्षण क्षेत्रातील व्यवसाय करणारे जे लोक आहेत, त्या सर्वांचे व्यवसाय हे बंद पडलेले आहेत. हे अचानक उद्भवलेलं संकट आहे आणि त्याच्यामुळे अ, बऱ्याच लोकांचं मनस्वास्थ्य बिघडलेलं आहे. तुम्ही मध्यंतरी बातमी ऐकली असेल की अ, जेव्हा ही कोरोनाची स्थिती निर्माण झाली आणि लॉकडाऊन झालं, तेव्हा लॉकडाऊनच्या काळात अ, घरगुती हिंसाचार मोठ्या प्रमाणावर अ, वाढला होता आणि बालकांवर होणारे अ, अन्याय सुद्धा वाढले होते. 1098 ही जी एक 1098 ह्या नंबरवर जे समुपदेशन केलं जातं किंवा ही जी हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनवर अनेक मुलांच्या तक्रारी अ, त्या ठिकाणी त्याची संख्या वाढली होती. हे जे सर्व काही आहे हा जो परिणाम आहे पहा एखाद्या नैसर्गिक, आर्थिक आपत्तीचा परिणाम हा समाज जीवनावर होत असतो आणि त्यातल्या त्यात समाज जीवनातील किंवा समाजातील जो एक वर्ग कमकुवत असतो, त्यामध्ये स्त्रिया असतील किंवा बालकं असतील, तर त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचाराचं प्रमाण वाढत असतं आणि हे आपल्याला या कोरोनाच्या काळात सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि हे होऊ नये म्हणून समुपदेशनाची फार मोठी आवश्यकता आणि त्याची उपयोगिता पण लक्षात आलेली आहे आणि म्हणूनच आपण बघतो की टीव्हीवर किंवा आणखी समाज माध्यमांवर, प्रसार माध्यमांमध्ये अ, वेगवेगळ्या पद्धतीनं समुपदेशन केलं जातं, की ह्या सगळ्या गोष्टींना आपण कसं तोंड देऊ शकतो, आपला वेळ आपण चांगल्या पद्धतीनं कसा घालवू शकतो किंवा ह्या सर्व लोकांना आपण एका विशिष्ट पद्धतीनं कसं वाचवू शकतो आणि एक चांगलं जीवन जगण्यासाठी कसं तयार होऊ शकतो. तर ह्या सर्व चर्चेवरून आपल्या लक्षात आलं असेल, की समुपदेशनाची आवश्यकता का आहे? अ, हं. पुढे अ, ही जी आपण आधी समुपदेशनाची आवश्यकता बघितली ती आवश्यकता एकूणच सामाजिक परिस्थितीवर होती. आता व्यक्तीला वैयक्तिकरित्या समुपदेशनाची गरज का आहे आणि ते कोणत्या पद्धतीनं आहे? ते आपण बघूया. अ, तर विद्यार्थी मित्रांनो, अ, समुपदेशनाची गरज ही व्यक्तीच्या आत्मविश्वास बांधणीसाठी आवश्यक आहे. व्यक्तीला आत्मविश्वासाची गरज कशासाठी असते हे तुम्हाला सर्वश्रुत आहेत, सर्वजण तुम्ही मोठे आहात. तर व्यक्तीच्या वैयक्तिक विकासामध्ये महत्वाचा असणारा घटक म्हणजे आत्मविश्वास होय. आणि हा आत्मविश्वास व्यक्तीला कुठल्याही गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करत असतो आणि म्हणून हा आत्मविश्वास बांधणी फार महत्वाची असते. हा आत्मविश्वास प्रत्येक व्यक्तीकडे असतो. फक्त तो मजबूत होणं गरजेचं असतं आणि तो मजबूत कसा करावा याचं कौशल्य हे त्या व्यक्तीकडे असतं. दुसरं म्हणजे समस्यांची सोडवणूक करण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता असते. पहा, व्यक्ती समूह आणि सामाजिक स्तरावर अनेक समस्या येत असतात आणि बऱ्याचदा अ, ह्या व्यक्ती आत्महत्या करतात. कधी-कधी आपल्याला संपूर्ण कुटुंब आत्महत्या करताना आढळते आणि म्हणून समुपदेशनाची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणावर भासत असते. शाळांमध्ये मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी समुपदेशक नेमतात. मी तुम्हाला आताच सांगितलं, की शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा समुपदेशक आहेत. अ, घटस्फोटाची समस्या सोडवण्यासाठी किंवा जेव्हा घटस्फोट घेतला जातो, तर आता कौटुंबिक न्यायालयाची
एक तरतूद केल्या गेलेली आहे. या कौटुंबिक न्यायालयामध्ये बरेच समुपदेशक असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ, ज्यामध्ये समाजशास्त्रातील तज्ञ आहेत, मानसशास्त्राचे तज्ञ आहेत, पोलीस आहेत, वकील आहेत, समाजसुधारक आहेत. अशा वेगवेगळ्या लोकांची टीम त्या ठिकाणी असते आणि ह्या कुटुंबातल्या येणाऱ्या घटस्फोट असतील किंवा आणखी काही जर बाबी असतील तर त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कुटुंब न्यायालय निर्माण केलेलं आहे. त्यानंतर पोलीस स्टेशन, कारागृह या ठिकाणी सुद्धा आपल्याला समुपदेशकांची निर्मिती केलेली आढळून येते किंवा तशा प्रकारचे कक्ष निर्माण करण्यात आलेले आहेत. ह्यावरून आपल्या लक्षात येईल की व्यक्ती, समूह आणि सामाजिक स्तरावर समुपदेशन फार आवश्यक आहे. त्यानंतर व्यक्तीमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता असते. पहा, बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीचा परिणाम हा निगेटिव्ह होणार किंवा हा योग्य आपल्या बाजूने होणारच नाही किंवा आपल्याला आवश्यक होणार नाही अशा पद्धतीनं विचार करत असते किंवा मी हे करू शकणार नाही अशी त्याची धारणा असते. या धारणा निर्माण होऊ नयेत आणि ह्या नकारात्मक धारणांचा व्यक्तीच्या एकूणच वर्तनावर किती परिणाम होतो हे आपल्या बऱ्याच वेळा लक्षात येतं. तर समुपदेशक ह्या नकारात्मक धारणा नष्ट करण्यासाठी योग्य ती पावलं उचलणे, योग्य ते निर्णय घेणे आणि ही निर्णय क्षमता त्या व्यक्तीमध्ये असेल आणि त्या निर्णय घेतल्यानंतर त्याच्या परिणामांसाठी आपणच जबाबदार आहोत हे सर्व परिस्थिती निर्माण करण्यामध्ये समुपदेशक फार मोठी मोलाची भूमिका बजावत असतो आणि म्हणून त्यासाठी सुद्धा समुपदेशन हे आवश्यक असतं. आपल्या वेळेचा योग्य वापर कसा करावा. पहा, एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा ती गोष्ट त्या पद्धतीनं आणि त्या वेळी व्हायला पाहिजे. आपण असं म्हणत असतो की मुलांनी वेळेवर उठलं पाहिजे, वेळेवर जेवण केलं पाहिजे आणि वेळेवर झोपलं पाहिजे. ह्या गोष्टी वेळेवर केल्या पाहिजे. तसंच कोणतीही बाब, मग ते शिक्षण असेल किंवा व्यवसाय असेल, तर त्यासाठी जी पद्धत आणि जी वेळ योग्य आहे त्याच ती पद्धतीनं जर ती केली तर ती अतिशय सकारात्मक आणि अतिशय फलदायी होत असते. आणि म्हणून वेळेचा योग्य वापर कसा करावा त्याचं कौशल्य हे आपल्याला समुपदेशक सांगत असतात. त्याचप्रमाणे ह्याच्यातूनच निर्माण होणाऱ्या संधी, पहा असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीला अतिशय चांगल्या संधी प्रत्येक टप्प्यावर निर्माण होत असतात आणि या संधीचा वापर त्या योग्य टप्प्यावर घेणं हे आपलं काम असतं. ती संधी लक्षात घेणं आणि त्या संधीचा योग्य उपयोग घेणं. आता संधी उपलब्ध आहे, आपण त्याचा योग्य उपयोग करतोही आहे, परंतु त्यासाठी आवश्यकता असते त्या मेहनतीची. ती मेहनत करणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्यासाठी आपली संपूर्ण मानसिकता तयार करणं आणि त्याप्रमाणे पावलं उचलणं, ती मेहनत करणं हे पण अतिशय महत्वाचं आहे. हे स्वतःला समजत नसेल तर समुपदेशन घेऊन किंवा कोणाचा सल्ला घेऊन ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आता समजा एखाद्या 12वी झालेल्या विद्यार्थ्याला नंतर पुढे काय करावं हे जर कळत नसेल किंवा ते त्याच्या लक्षात येत नसेल, आई वडील सांगूनही त्याला जर ते समजत नसेल तर त्यानं समुपदेशकाची मदत घेणं केव्हाही गरजेचं आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी करिअर काउन्सिलर सुद्धा उपलब्ध असतात. त्यानंतर समाजावर धर्मगुरू आणि पुढाऱ्यांचा धर्माचा फार मोठा प्रभाव असतो. ह्या लोकांनी केलेली वक्तव्य ही अतिशय महत्वाची असतात. आपण मोदींचं उदाहरण घेऊया किंवा श्री श्री रविशंकरजी आहेत, रामदेव बाबा आहेत, ह्या किंवा आपण आणखी एक पुढे जाऊन असं म्हणू की अण्णा हजारे आहेत. ह्या लोकांनी समाजासाठी काहीतरी केलेलं आहे. त्यांच्या वर्तनातून आणि त्यांच्या एकूणच जीवन शैलीतून त्यांनी समाजावर त्यांचा प्रभाव आपल्याला जाणवतो आणि सर्वसामान्य लोक आणि समाज त्यांना त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत असतात किंवा त्यांच्या गोष्टी ऐकत असतात असं आपण म्हणू. तर ह्या सर्व बाबी आपण समजून घेतल्या तर समुपदेशन किती आवश्यक आहे हे लक्षात येईल. यानंतर तुम्हाला मी समुपदेशनाचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी सांगणार आहे.
आपण सध्या आज त्याची थोडीशी चर्चा करू. त्यासाठी सर्वप्रथम 2 गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे समुपदेशनाचा व्यवसाय करण्यासाठी प्रमाणपत्र मिळवणे आणि दुसरं म्हणजे लायसन्स किंवा परवाना मिळवणे. आता हे जे प्रमाणपत्र असतं, तर एखाद्या चांगल्या संस्थेद्वारा हे प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र आपण विविध कोर्सेसद्वारे घेऊ शकतो. तुम्ही आता सध्या हा जो कोर्स करत आहात, हा कोर्स द्वारे सुद्धा तुम्हाला समुपदेशन करता येईल किंवा व्यवसाय करता येईल. किंवा पुढे तुम्हाला जर अजून त्यामध्ये डिटेल अभ्यास करायचा असेल, उच्च शिक्षण त्यामध्ये घ्यायचं असेल, तर पदवी आणि ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता आणि नॅशनल NCC नॅशनल सर्टिफाईड काउन्सिलर तुम्ही बनू शकता. पुढे ह्या क्षेत्रामध्ये मास्टर डिग्री करून NBCC किंवा राष्ट्रीय स्तरावरील अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्था सुद्धा अशा प्रकारचे समुपदेशनाचे कोर्सेस आयोजित करतात आणि ज्याद्वारे शाळा समुपदेशक, मानसिक आरोग्य समुपदेशक, व्यसनाधीनता विरोधी समुपदेशक, करिअर काउन्सिलर्स म्हणजे व्यावसायिक समुपदेशक इत्यादी व्यवसाय तुम्हाला करता येतात. ह्यामध्ये महत्वाचे 4 पैलू आहेत, ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर समुपदेशनासाठी तुम्ही एखादी संस्था काढल्यानंतर त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन सुरुवातीला करणं आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित राज्य संस्थेकडे तुम्ही प्रॅक्टिस करत असलेल्या संस्थेची नोंदणी करावी लागते आणि ह्या नोंदणीद्वारे ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्याची पूर्तता करून घ्यावी लागते. त्यानंतर तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर राज्य स्तरावरील संस्था या तुमच्या नोंदणी केलेल्या संस्थेची पडताळणी करत असते. जेव्हा समुपदेशकाचा आपण व्यवसाय करतो तेव्हा राज्यस्तरीय संस्था सर्व त्याच्या कार्यकृतीची तपासणी करते. त्यामध्ये संबंधित कागदपत्र तपासणे, केस स्टडी, केसेसचा फीडबॅक घेणे आणि त्या संबंधित व्यक्तींच्या मुलाखती घेऊन हा व्यवसाय योग्य पद्धतीने चालतो आहे का हे पाहिलं जातं. त्यानंतर ह्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे समुपदेशन करण्यासाठी जी विशिष्ट अर्हता किंवा क्षमता असावी लागते ते म्हणजे त्या विशिष्ट संस्थेचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याची आपण आधी चर्चा केलेली आहे. तर ह्या क्षेत्रामधील उच्च शिक्षण घेण्यासंबंधी कोणालाही इच्छा असेल तर त्याची आणखी वैयक्तिक माहिती तुम्हाला पुरवल्या जाईल. परंतु राष्ट्रीय मान्यता असलेल्या संस्थेद्वारा प्रमाणपत्र मिळवणं केव्हाही योग्य राहील. त्यानंतर शेवटचा भाग म्हणजे परवाना. परवाना मिळवणे ही पण एक कायदेशीर प्रक्रिया आहे की आपण जी संस्था स्थापन करतो त्या संस्थेला लायसन्स मिळवणं आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी योग्य त्या पद्धतीनं करू तेव्हा आपल्याला ते लायसन्स मिळत असतं किंवा ते आपल्याला मिळवावं लागतं. तर किंवा म्हणजे त्या विशिष्ट व्यवसाय करण्याची परवानगी. जसं की आपण ड्रायव्हिंग करण्यासाठी लायसन्स मिळवतो तसं विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला लायसन्स मिळवावं लागत असतं आणि ही प्रमाणपत्र मिळवण्यासारखीच प्रक्रिया आहे ती आपल्याला सरकारी स्तरावर पूर्ण करावी लागते. तर ह्या ठिकाणी आपण आता थांबूया. पुढच्या भागामध्ये प्रभावी समुपदेशनातील मूलभूत कृती, त्यांचे संदर्भ, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्या आपण पुढे बघूया. धन्यवाद.